मार्केट डेंजर झोनमध्ये राहणारे मार्केट मिनिमम 8 ते 10 दिवस, त्यामुळे थोडंसं ट्रेडिंग सांभाळूनच करा. काय करेल काही सांगता येत नाही. मार्केट हे पूर्णतः काही नाही. मार्केट आता काय करतंय. गॅप अप ओपनिंग दिली, अप साईडला गेलं, त्यानंतर लगेच पडतंय मार्केट. सेलिंग आलेली आहे. सेलिंग काही मोठी नाही आहे ती. तर कुठपर्यंत येते सेलिंग ते महत्त्वाचं. आपला सेटअप बनेपर्यंत आपण ट्रेड नाही घेणार आहे. काल आपण आपला सेटअप बनल्याच्या नंतर ट्रेड घेतला होता, बट आपल्याला मार्केट साईडवेज राहिल्यामुळे टाईम डिके प्लस 2 ते 3 मिनटातच मार्केट कोसळलं होतं 70-80 पॉईंटने आणि टाईम डिके. त्यानंतर मार्केटने काही रिकव्हरी दिलेली नाही. त्यामुळे काल आपण आपला स्टॉप लॉस ॲक्सेप्ट केला. 2 स्टॉप लॉस काल आपले गेलेत. आपण प्रयत्न करू आज प्रॉफिटेबल राहण्याचा. आपण प्रयत्न करू कन्फर्मेशन नाही आहे, कारण कोणालाही एंट्री मार्केट देत नाही आहे. ट्रॅप करतं आहे मार्केट. पहिले कॉल साईटवाल्यांना ट्रॅप केला. एवढा मोठा कॉलचा व्हॉल्यूम बनवला आणि नंतर मार्केटने पहिली तर सोडा, दुसरी कॅन्डल 3 मिनटाची जी दुसरी कॅन्डल आहे तीही ग्रीन बनवली आणि त्यानंतर काहीही नाही आहे. ना प्राइस ॲक्शन, ना कॅन्डल, ना ट्रेंड लाईन, काहीही नसताना तिथनं मार्केट सेल साईडला गेलं. म्हणजे एंट्री देतच नाही आहे मार्केट, सांगायचं झालं म्हणजे. आणि ज्यांनी कोणी एंट्री घेतली असेल ना, त्यांना बेस्ट ऑफ लक. चला, थँक्यू. बघू आपण थोड्याच वेळात कळेल प्रॉफिट होतोय की लॉस. आज तर लॉस घेणारच नाही आहे. 90% सांगतो आज लॉस नाही घेणार. मला की प्रॉफिट नाही होणार, पण लॉसही नाही होणार, कारण मार्केट खूप डेंजर आहे, मलाही कळतं आहे. सो बघू. थँक्यू.